आज जागतिक महिला दिन। हा मातृशक्तीच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा आणि समाजातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा दिवस आहे। आजच्या काळात महिलांनी सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे। अकोल्यासाठी यंदाचा महिला दिन विशेष ठरला आहे, कारण जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात नारी शक्ती विविध क्षेत्रात पुढे जात असल्याचे चित्र दिसत आहे। महिलांनी आत्मविश्वास, शिक्षण आणि कर्तृत्वाच्या जोरावर समाजात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये, नोकरी, व्यवसाय, सामाजिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये आज महिला पुढे येताना दिसत आहेत। अशातच आज अकोला जिल्ह्यात सुद्धा महिलांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। एकामागून एक मुलींनी शिक्षण क्षेत्रात आपली बाजू पक्की केलेली दिसते आहे। जिल्ह्यातील अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम डोंगरगाव येथील अतिशय सामान्य कुटुंबातील प्रज्ञा पुरणमल इंगळे हिची ITBP म्हणजेच इंडो तिबेट बॉर्डर पोलीसमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नुकतीच निवड झाली असून प्रशिक्षण पूर्ण झाले आहे। प्रज्ञाने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे। ही संपूर्ण गावात ऐतिहासिक बाब ठरली आहे। प्रज्ञाचे वडील गवंडी मजुरीचे काम करतात, तर आई मूल मजुरी करते। आई वडिलांची पहिल्यापासून इच्छा होती की आपण सैन्य दलात नोकरी करून देश सेवा करावी। ते आई वडिलांचं स्वप्न आज खरे ठरलेले आहे। आपल्याला मोठं करण्यात गुरुजनांचा, ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा आहे। तसेच ITBP सैन्य दलात जाण्याचा विचार केल्यानंतर अविरत शारीरिक कसरत, परिश्रम व सातत्यपूर्ण सराव यामुळेच मला यश मिळालं आहे, असे मत सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करताना प्रज्ञाने व्यक्त केले। मला लहानपणापासूनच देशसेवा करायची इच्छा होती आणि माझं प्राथमिक शिक्षण हे गावातच जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे। त्यानंतर अकोलामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आणि नंतर डिफेन्समध्ये जायचं म्हटल्यावर ग्राउंड हे ते आलंच, तर ग्राउंडसाठी आम्ही प्रॅक्टिस करत होतो आणि नंतर घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आईला तब्येत चांगली होती तेव्हा आणि बाबा शेतमजुरी करत होते। आव्हाने म्हणजे इथं प्रॅक्टिससाठी मुली नव्हत्या गावामध्ये, पहिलीच म्हटल्यावर सोबत कोणी नव्हतं आणि तेव्हा सोबत नव्हती म्हटल्यावर एकटीसाठी खूप मोठं आव्हान होतं गावातून करणारे, कारण सपोर्टिव्हमध्ये जास्त लोक नव्हते तेव्हा। बाबा, माझे मामा आणि दादा सगळे तेव्हा घरचे सपोर्ट होता। तसेच पातूर तालुक्यामधील ग्रामीण भागातून शिक्षण घेत कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर रेणुका दिनेश केकन हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे। पातूरसारख्या ग्रामीण भागातून UPSC होणारी ती पहिलीच विद्यार्थिनी ठरली असून तिच्या या यशामुळे पातूरसह जिल्ह्याचा मान उंचावला आहे। 12वीत असताना तिने अमरावती विभागात प्रथम क्रमांक मिळवला होता, हे विशेष। तिने UPSCची तयारी सुरू केली। UPSCच्या पहिल्या 2 प्रयत्नात तिला अपयश आले, मात्र न खचता तिने जिद्दीने तिसऱ्या प्रयत्नात यश संपादन केले। कुटुंबाचा पाठिंबा, गुरूंचे मार्गदर्शन आणि स्वतःचे अथक परिश्रम यांच्या जोरावर तिने UPSC उत्तीर्ण होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण केले। रेणुकाचे वडील दिनेश केकन जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून आई गृहिणी आहे। UPSCचा निकाल जाहीर होताच तिच्या यशाचा जल्लोष करून तिला शुभेच्छा देण्यात आल्या। आपल्या शिक्षणातून सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचलेल्या या कन्या आज हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत। याची प्रचिती देणारे या दोघांचे यश अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे। आज जागतिक महिला दिनानिमित्त अशा कर्तृत्वान महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। ताज्या घडामोडी व अपडेटसाठी महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।